जय भीम. बहुजन लोकन्याय संघ संस्थापकाध्यक्ष मी राहुल वामन चिखलीकर, राहणार जय भीम नगर. नामांतर शहीद गौतम वाघमारे यांच्या 33व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा ठेवलेली आहे. आणि हे अभिवादन सभा ठेवण्याचं कारण हे आहे की लोक महापुरुषाला विसरत चाललेत, शहीदांना विसरत चाललेत आणि त्यांना हा उजाळा भेटाव म्हणून हा नामांतर शहीद गौतम वाघमारे याच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे. एवढं सांगतो, थांबतो. युवकांना काय सांगाल? युवकाला मी एवढा संदेश देईल की युवका व्यसनाधीश झालेला आहे, दारू पिऊन कुठंतरी भरकटत आहे. आपण महापुरुषाचा आदर्श डोळ्यापुढे घेतला पाहिजे. आपण नामांतर शहीद गौतम वाघमारे याचा आदर्श डोळ्यापुढे घेतला पाहिजे. आणि आपण जे दैनंदिन जीवन जगत असताना आपण तन मन धनाने आपल्या समाजाची सेवा केली पाहिजे, देशाची सेवा केली पाहिजे. एवढंच सांगतो, थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. शहीद गौतम वाघमारे यांचा 33वा स्मृती दिन जय भीम नगर येथे बहुजन लोकन्याय संघाचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ चिखलीकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. शहीद गौतम वाघमारे यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्र सरकारला नाम विस्तार करावा लागला, म्हणून ह्या जय भीम नगरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलं. आज त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आंबेडकर चळवळीतील बरेच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. शहीद गौतम वाघमारेच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त माहिती या ठिकाणी भाऊराव भदरगे यांना आहे आणि म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही ठिकाणी आलो. लॉर्ड बुद्ध चॅनलचे या ठिकाणी आभार मानतो. मी भाऊराव भदरगे शहीद गौतम वाघमारे यांच्या 33व्या स्मृतिदिनानिमित्तानं जय भीम या ठिकाणी राहुलभाऊ चिखलीकर यांनी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे. नामांतर लढ्यातील शहीद गौतम वाघमारे यांचा सोबतचा मी त्यावेळचा सहकारी होतो. गौतम वाघमारे जिल्हाध्यक्ष, मी शहराध्यक्ष होतो. भारतीय दलित प्रांताच्या नावानं हा जे काही घटना घडली या ठिकाणी, आणि ही घटना घडली असता अवघ्या 2-4 ते 5 तासामध्ये BBC लंडनहून सुद्धा बातम्या या ठिकाणी गाजल्यात. आणि गाजत असताना नामांतर लढ्यासाठी शहीद गौतम वाघमारे यांनी स्वतःचं बलिदान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव द्यावं यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. आणि तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक लोकांनी बलिदान दिले. आणि त्या काळचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार शरदचंद्रजी पवार यांनी 25 नोव्हेंबरला आत्मदान केल्यानंतर लगेच 14 जानेवारीला नामांतराची घोषणा केली आहे. म्हणून या ठिकाणी शहीद गौतम वाघमारे यांची आठवण म्हणून आम्ही या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम आयोजित करत असतो.